चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन काढून टाकणाऱ्या अनेक क्रीम्स आहेत, पण तुम्हाला सुद्धा कोपर, ढोपर, मानेचा भाग हा पिगमेंटेशननी भरलाय, काळपट झालाय, असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत का? यामुळे तुम्ही अनकम्फर्टेबल होतात का? तर अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण अशा मी तुम्हाला काही क्रीम्स सजेस्ट करणार आहे ज्या लावल्यानंतर तुमची स्किन सुद्धा एकदम फ्लॉलेस होईल. त्याची सिरील आहे, रील शेवटपर्यंत पहा. नंबर 1 फिक्स डर्मा नायग्रे फिक्स क्रीम. मार्केटमध्ये सध्याचं हे नंबर 1 उत्पादन आहे. हे त्वचेला एक्सफोलिएट करतं आणि नवीन उजळ त्वचा येण्यासाठी मदत करतं. रात्री झोपताना हे नक्की लावा. नंबर 2 डॉट अँड की एल्बो अँड नी रिटेक्स्चरिंग सिरम. जर तुम्हाला क्रीमचा चिकटपणा नको हवा असेल तर हे सिरम अति उत्तम आहे. यामध्ये लेमन पील आणि अल्फा आर्ब्युटिन असतं, जे नैसर्गिकरित्या काळे डाग फिकट करतं. नंबर 3 सॅनफे डार्क स्पॉट शेडिंग जेल. हे त्वचेतील मृतपेशी काढून टाकतं आणि मेलानिनचं प्रमाण कमी करतं. यामुळे आंघोळीनंतर दररोज तुम्ही हे वापरू शकता, पण हो, हे शक्यतो तुम्ही शेव केल्यानंतर लावायला विसरू नका, कारण केसांच्या भागावर लावलं तर हे क्रीम जे आहे किंवा हे जेलचे जे पार्टिकल्स आहेत ते त्यामध्ये अडकू शकतात आणि काढायला त्रास होऊ शकतो. नंबर 4 विश केअर अंडरआर्म अँड बॉडी लाइटनिंग सिरम. हे अंडरआर्म साठीच नाही तर कोपर ढोपरांसाठी सुद्धा प्रभावी आहे. कोजिक ऍसिड आणि नायसिनामाइड यामध्ये आहे, त्यामुळे जिद्दी काळेपणा जो आहे तो निघून जाणार आहे. स्प्रे किंवा ड्रॉपरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे मिळून जाणार आहे. लास्ट बट नॉट लिस्ट बेअर बॉडी इसेन्शियल. ही जी ब्रँड आहे ही सध्या अगदी ट्रेंड मध्ये आहे. हे कोरड्या त्वचेवर खोलवर मॉइश्चराइज करण्यासाठी काम करत असतं. हळूहळू ड्रायनेस कमी झाला की तुमची त्वचा सुद्धा उजळायला मदत होते. वरचे कुठलेही क्रीम वापरत असताना सनस्क्रीन लावायला मात्र विसरू नका. आणि हो, हे सगळे क्रीम औषधी क्रीमच्या तुलनेमध्ये थोडा उशिरा रिझल्ट देतात, त्यामुळे किमान 4 ते 8 आठवडे नियमित वापरा.